छान असते. चला गाईज, मस्तपैकी छानपैकी असा वर्कआउट झाला, मेडिटेशन सुद्धा झालेलं आहे, पण त्यांचं सेशन ऐकता येत नाही. तर चला गाईज, आता मी डब्बा करायला घेते पटापट, नाही टाईम होता. खूप छान वर्कआउट केला ना, वर्कआउट गाईज केला ना, एकदम आलस पण निघून जाते, खूप छान वाटते. तर चला, छान असं झाला माझा वर्क. इकडे बघा, याची आहे सकाळची शाळा, मला बी माहिती नाही, आणि हा झोपलेला आहे. स्वराज आलेला आहे की सकाळीच त्याला उठवायला. हा तो बघ, तो उठला. बाबू चल लवकर उठ, चल आंघोळ कर, चल चल चल. जीविका, तू त्याला कशाला हात लावतोस? माझा बाबू शहाणा आहे ना, माझा बाबू शहाणा आहे. चल थांब, कपडे काढते, जाऊ पटापट जा, मी कपडे काढते तुझं, आंघोळ कर. गाईस बघा, अजूनपर्यंत बेडवर आहे, उठायलाच मागत नाही. किती यांना बोलायचा उठा उठा, आणि मला बी माहिती ना आज बाबूची लवकरची शाळा आहे. हे बघा, याचे कपडे घेतलेले आहेत. नाही बघा, हिला मगातपासून मी वर्कआउट करते तरी हिला आवाज देते, जीविका उठ, जीविका उठ. उठाचं नावच नाही. रात्रीच्या लेट झोपतात, मग सकाळच्या उठायला अशी नाटकं त्यांची चालू होतात. उठणं, चल पटापट. तो आंघोळीला गेला काय, मग आंघोळ जाते करीन तो, त्याला मी रेडी करते. गाईस बाबूला रेडी करते पटापट. गाईस आमचा स्वराज आलाय बघा, किती छान असा रेडी होऊन आलेला आहे, आणि बाबू उठला नाही. त्याचा मित्र आहे, खास मित्र. स्वराज बस तू, बाबू पटकन रेडी होते. चला गाईस बघा, मी भाकऱ्यांना लगेच पाणी ठेवलेलं आहे. बाबू आंघोळ करेपर्यंत आपलं पाण्याला छान असं उकळं सुद्धा येईल. त्याच्यामध्ये मी टाकून घेते मीठ. गाईस किती दिवस जीविका हे ते बाहेरचं तल्लीलाच मी तिला काय ना काय बनवून देते, पण मी बोललो आज जरा भाकऱ्या टाकते. चला, रोज हे ते तल्लीला खाऊन जा बोललं, आज दुसरं काय मी बनवत नाही, आज भाकऱ्या घेऊन जा. तर चला, आता मी पटापट पाणी तेवढ्यात उकळलं येईल तेवढ्यात बाबूला मी रेडी करते, आणि डायरेक्ट गाईस मस्त उतरवणी घेते, तेवढ्यात परत काढते खालून. मस्त इथे छानपैकी असं पाण्याला उकळा आलेला आहे. पाण्याला उकळा आला तरी बाबू माझा अजून आंघोळच करते. बाबू पटापट आंघोळ कर, टाइम झालाय. बाबूला टाइम झालाय तरी अजूनपर्यंत बघा बाथरूम मध्ये लय टाइमपास करते. बघा, भाकऱ्या मी जास्त नाही टाकत. एका सांगू, हे जेवायला येणार आहे त्याच्यामुळे जास्त नाही टाकत. मस्त की छान असा उतरवून घेतलेला आहे मी. पीठ मळून घेते. भाकऱ्या टाकायला टाइम नाही लागत, पटापट घेतल्यावर पटापटच होते. बंद करते. गाईचा परातामध्ये असं सर्व थोडा थंड होऊन घेते, आणि लगेच मलाला घेते. एकदम थंड होऊन नाही आपल्याला द्यायचा. पटकन जीविकाला काहीतरी डब्याला बनवते. छान असं पीठ सुद्धा मळून घेतलेलं आहे मी, आणि बाबू आतमध्ये फुगं काढते, ब्रश करते ना फुगं काढते. पटापट यायचं, टाइम झालाय. मी भाकऱ्या टाकायला सुद्धा घेतल्या, पीठ सुद्धा मळला तरी बाथरूम मध्ये निघत नाही. असं सीन असते हो यांचं. किती मला तोंड दुखते सकाळी बोलून बोलून. चला गाईच, आता आपण घेऊ मस्त छान अशा भाकऱ्या टाकायला. मस्त पीठ सुद्धा मळून झालेलं आहे. चला गाईस, भाकर आपली झालेली आहे. आता आपण तव्यामध्ये टाकून घेऊ. दुसरी टाकायला घेते, आणि बाबूला विचारते. बाबूची आज लवकर शाळा सुटणार आहे, मला वाटतं मीटिंग आहे त्यांच्या शाळेत, त्याच्यामुळे गाईस लवकर शाळा आहे. चला, आता ही टाकलेली आहे, पटापट टाकून घेते सर्व भाकऱ्या. चला गाईस, भाकर आता आपण पलटी करू. जरा कमी करते गॅस. चलो, आता दुसरी फटाफट बनवायला घेते.
पलटी गेले अशी छान अशी भाकर फुगलेली आहे आपली. चला गाईस आपली एक तर झालेली आहे. आता आपण हे टाकून घेऊ गाईस. आता मी तुम्हाला सर्व झाल्यावरच दाखवते. चला गाईस फायनली आपल्या भाकऱ्या झालेल्या आहेत. आता मी इथे सुकट घेतलेली आहे. सुकट मस्त छान अशी पहिलं साफ करून घेते. याच्यामध्ये घाणबेण असते ते व्यवस्थित साफ करते. आणि जीविकाने इथं कांदा कापायला घेतला आहे, टॅमॅटो, मिरची. तर चला तेवढं जीविका कापून घेते. मी तेवढे गाईस हे साफ करून आलो. जर बाहेर जाते साफ करून येते. तेवढे आपली भाकरीसुद्धा होते. चला गाईस मस्त आता आपण कांदा टाकून घेऊ. मिरची जीविका बोलतो मम्मी जास्त तिखट नको. हे आहे कोथिंबीर. थांब ना जीविका मी करते ना. आपण टाकून घेऊ त्याच्यामध्ये मीठ लगेच. व्यवस्थित पहिला परतवून घेते आणि मग काही सर्व हळद मसाले टाकून घेते. सुट्टीमध्ये इकडे पाणी टाकून ठेवलेलं आहे मी. आता आपण टाकून याच्यामध्ये आपला गरम मसाला आहे आणि हा आहे चिकन मसाला. सर्व मसाला टाकल्यावर जरा टेस्ट थोडी अलगच येते. आणि आता टाकते मी हळद. हा आपला मसाला थोडाच टाकते, जास्त मसाला नाही टाकत. सुकट टाकलेली आहे मस्त छान. आता मी वाफेवर मस्त वेगळी तिला शिजून घेते. जीविकाला बी रेडी करून घेते मी. आणि गाईज लगेच फ्रेश होते. चला गाईज आता मी ढाकण देते आणि सर्व ठेवून घेते. चला गाईज पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचा स्वागत आहे. तर तुम्ही बघितलं सकाळी माझी अशी मॉर्निंग झालेली. मस्त वर्कआउट केला, असं भाकऱ्या बिकऱ्या टाकल्या आणि सुकटसुद्धा ठेवलेली आहे गॅसवर. आणि मग लगेच मी फ्रेश झालो आणि गाईज लगेच तुम्हाला भेटायला आलो. तर चला बघू आज काय काय होते ते दाखवते मी गाईज. लास्टपर्यंत आपला ब्लॉग बघा. आणि बाहेर बघा किती पाऊस लागलेला आहे. भरपूर असा पाऊस पडते. खूप वारा बिरा सुटलेला आहे. तर चला गाईज आपण कंटिन्यू करू ब्लॉग. हे बघा आपले सुकट होते मस्तपैकी छानपैकी. चलो आपण जीविकाला डब्बा भरते. जीविकाचा माझा लय टाइमपास होते कधीपासून तुला बोल. चला गाईज जीविकाचा आता केस विंचरून घेते पटापट. नाही टाईम होता. चला गाईज जीविकाचं केस बीस विंचारले आणि जीविका बसलेली आहे भाकरी खायला. जीविका पटापट खाऊन घे आणि जरा रेडी पावडर बिवडर लावून घे. गाईज जरा मी बसलेले आहे. घरामध्ये भरपूर काम आहे, नंतर करायला घेते. जरा रिलॅक्स होते आणि मी बी नाश्ता करून घेते. सकाळच्या असं वाटतं ना भूक लागते अशी भरपूर. तर चला जीविकाचा डब्बासुद्धा भरलेला आहे. चला मी खाऊन घेते. चला गाईज नाश्ता विष्टा झालेला आहे. आता आपण कामाला लागू. भरपूर काम आहे. बेडवर भरपूर पसारा आहे. तर चला गाईज आता कंटिन्यू करा ब्लॉग. हे बाबा आता भांडी मी घासून घेते. असा आहे थोडा सीन किचनवरचा. डबल आमचे हे येते आणि पे काहीतरी मला जेवण करायला पाहिजे. तर चला गाईज पटापट करून घेते मी. चला गाईज भांडी तर आता घासून झालेली आहे. आता मी घेते लादी पुसायला. अशी भांडी भरपूर झालेली सकाळची आहे ती. चला धुवून काढते. लगेच जेवण नाही करायला घेते. लगेच कधी टाईम निघून जाते तो माहिती पडत नाही. चला गाईज
मस्तपैकी लादी बिदी पुसून घेतलेली आहे, कपडेसुद्धा लावलेले आहेत फॅनवर. आणि या रूमची बी लादी पुसून घेतली. का सांगू, लादी आपली सुकतच नाही, पाऊस पडते ना त्याच्यामुळं लादी काही सुकत नाही. हे बघा किती ओळे आहे, तरी फॅन 2-2 लावलेले आहेत तरी लादी सुकत नाही. पावसाच्या मुलं पाऊस पडते त्याच्यामुळं लादी सुकत नाही. तर चला मी आता येते कपडे धुवून पटापट. तर चला कपडे तर धुवून आलो. आता आपण जेवण करायला लागू. आणि मी भिजलो बी अर्धी. बाहेर भरपूर पाऊस पडते, पाऊस थांबाचा काय नाव घेत नाही. आणि आमची लाईट बी गेली, मी वरती आलो ना लाईट गेली. तर चला गाईच आता आपण जेवण करायला लागू. आता सुद्धा येतील कामावरून, आता हे कामाला गेलेले आहेत. तर चला घेतलं तुम्ही मगाशी सर्व किचन बिचन मी पुसून घेतलं आणि भांडी बी घासून घेतली. तर आता हे पटापट जेवण करायला लागते. तर चला गाईच आता काहीतरी सुकी मच्छीच करते. हे बघा मस्तपैकी खारी मच्छी घेतलेली आहे, बोलर आहे, खारलेली बोलर आहे, खूप मस्त लागते. आमच्या आईने म्हणजे घरामध्ये खारवलेली आहे, म्हणजे मच्छी म्हणजे हाणून सुकवलेली आहे मस्त अशी मीठ बीठ लावून. आणि मला बी दिलेली, भरपूर मला दिलेली आहे अजून फ्रीजमध्ये. ते बघा आता मी मस्तपैकी बनवते. आणि इकडे आपला भात ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकते. का सांगू ही खारलेली आहे, याचा थोडपणा गेला पाहिजे. का सांगू मग जास्तच खार व्हायची, त्याची मुलं पहिला एकदम पाण्यामध्ये उकळून घ्यायची आणि परत दुसरा पाणी घ्यायचं. आता मी जरा गॅसवर ठेवते उकलवाला आणि मग गाईच मस्त खारा बनवते. खारा खूप भारी लागते. गॅसवर ठेवलेला आहे आणि खिडकीतून हवा येते, खिडकी बंद करू. हे बघा. आणि चला आता मी कांदा बिंदा तेवढ्यात कापून घेते, तेवढ्यात आपला खारा मस्त उकलवून घेते. आणि इकडे भात घातलेला आहे. आणि आमची लाईट गेली तर काहीच काय समजत नाही एवढा काय. चला राहू द्या, पटापट आता कांदा टॅमॅटो सर्व कापून घेते. हा बघा मस्त की खारा आता गरम झालेला आहे. आता आपण एक काढून घेऊ आणि पाणी आपण चेंज करू. कांदा कापला आहे, आपले मिरची टॅमॅटो कोथिंबीर घेतलेली आहे. आणि इकडे ह्याच्यामध्ये एक वांगा टाकला आहे आणि शेंगा घेतलेल्या आहेत बोलारीमध्ये. आणि इकडे आपला तेल ठेवलेला आहे गरम व्हायला. चला गाईस पटापट आता मी फोडणी देते. मस्त बोलार अशी कधीतरी अशी सुकी मच्छी केली ना खूप छान लागते. तर चला पटापट आता मी बनवून घेते. आता गरम झालेला आहे, आता आपण कांदा बिंदा सर्व टाकून घेऊ. मस्त आता परतवून घेते. लगेच आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ मीठ. नाही टाकलं मीठ थोडं टाकते. का सांगू याच्यामध्ये अगोदरच मीठ आहे, एकदम थोडा मीठ टाकते नाही तर खार व्हायचा. अगोदर बोलर खार आहे त्याच्यामध्ये एकदम नॉर्मलच मी मीठ टाकलेलं आहे, जास्त मीठ टाकलंच नाही. जरा फास्ट आता करते आणि आता कुकरच्या शिट्या सुद्धा होते. गरम मसाला आणि चिकन मसाला एवढं मस्त आहे की छान असा कांदा मी परतवून घेतलेला आहे. तर चांगला एकदम परतवला ना चांगली अशी सर्व भाजीला कारवणाला टेस्ट येते. टाकून घेऊ हळद आणि आपला मसाला. आणि लाईट बघा आमची परत गेली, येते जाते लाईट, बाहेर पाऊस पडते. चला अशी मिक्स सर्व करून घेते. कोणी कोणी बोलर खाल्लेली आहे, खूप छान लागते बोलर. बोलरीमध्ये काटा बिलकुल नसते. मी अशी ताजी बी खाल्लेली आहे, खूप छान असते. चला चलो हो गया. आणि आमची लाईटीला एक काय झालंय, एक सारखी लाईट येते करते. गाईच पाणी लागणार आहे, थोडं अजून पाणी टाकलेलं प्रेशर. आणि मग याच्यामध्ये चिंच आपण टाकू. का सांगू सुकी मच्छीमध्ये चिंच मस्त लागते. जरा वाटण काढते.
ह्याच्यामध्ये चिंच टाकू. मस्त चिंच टाकल्यावर मस्त छान लागते अजून. गाईस बघा मस्त की असं छान असं कालवण झालेलं आहे बोलारीचा. चलो चला गाईस, या जेवायला मस्तपैकी सकाळ्यांची सुकट घेतलेली आहे आणि आता आपला खारा बनवलेला आहे मस्तपैकी. या जेवायला गाईस मला सुकी मच्छी नाही जमत, पण थोडाच राईस घेतलेला आहे. चला आता आपण जेवण घेऊ आणि माझी क्युटी का भुकते. चला गाईस, माझं बी जेवण झाला आणि माझ्या क्युटीला सुद्धा जेवण दिला. चला जरशी मी आराम करते ना गाईस, लगेच भेटते तुम्हाला. बाबू माझा टी व्ही बघते. इकडे बघा, यांच्या शाळेमध्ये आज मीटिंग आहे म्हणून यांची लवकर शाळा सोडली. आणि हे बघा, याने असे टी व्ही लावलेले आहे. त्याला बोलला आवाज कमी कर, तर आवाज कमी करायला त्याला सांगितलं ना, खूप पिसालते. चला हा तर टी व्ही बघते. चला गाईज, या समोसा खायला. याही बघा किती समोसे घेऊन आले. हे बाबू इथं बसलाय. बाबू हे काय की समोसा. बाबा आईला घेऊन जा खाली. तो ती दिसली ना. समोसे आता आम्ही फिनिश करून घेतो. ही चटणी घेऊन जा डायरेक्ट अख्खी. ती बघ ते नेली त्यांनी तेवढी लागल. गाईज चला मस्त समोसे खाल्लेले आहेत. आता जरा कामाला लागू. हे आले समोसे घेऊन येतच. आणि बघा जीविका बी आली. मी आई मोबाईलचा आवाज केलाय. गाईज बघा, जीविका इथं बसली समोसा खायला. शाळेला आल्यावर कपडे काढायचे तर खायला बसली पहिला. चला गाईज, जरा आता 2-3 भांडी आहेत ती घासून घेते. जरा किचन बिचन पुसून घेते. आणि बाबूला माझी सुकी मच्छी नको, मम्मी मला काहीतरी बनव, लढते बाहेर. असे म्हणजे बाबूचे हट्ट असतात, मम्मी हे नको ते नको. यांना कोणालाच आवडत नाही, सर्वांची चॉईस अलग अलग आहे. तर चला गाईज, जरा मी काम करून घेते. जरा भांडी बिंडी घासून घेते. चला गाईज, भांडी बिंडी तर ओके झालेले आहेत. घरातून झाडून सुद्धा काढला आणि कपडे बी बाहेर होते. बाहेरचे कपडे घरात लावलेले आहेत, ते स्टँडवर लावलेले आहेत. तर चला आता बघू आता काय बनवायचं आहे आपल्याला. तर चला गाईज, आता संध्याकाळची तयारी केली पाहिजे जेवणाची. जरा तोंड बिन धुवून काढलं जरा. चला गाईज, इकडे मटण ठेवलेलं आहे आणि इकडे आपला भात घातलेला आहे. जाऊबाईने दिलेला आहे, म्हणजे देवांचा मान होता ना, तर सर्वजणांचा जेवण होता, तर त्याच्यामुळं मटण केलेला. तर आम्हाला वरती दिलेलं आहे मटण. चला गाईज, असं मी ठेवलेलं आहे गॅसवर. आणि इकडं आपला भातसुद्धा होते. हे आमच्या कुठे गेलेत काय माहिती नाही. चला गाईज, आता माझा ब्लॉग इथेच एंड करते. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर गाईज सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय बाय, गुड नाईट.